अकोला शहरातील मुक्तांगण कॉलनी न्यू तापडिया नगरमध्ये 14 मार्च रोजी भजन संमेलन व सामुदायिक प्रार्थना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम अंतर्गत श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा न्यू तापडिया नगर येथील ॲडव्होकेट वंदनजी कोहाळे, ग्रामगीता प्राचार्य सदस्य सौ नूतन कोहाळे, ग्रामगीता सेवा अधिकारी ॲडव्होकेट मृणाल कोहाळे, सौ ईशा कोहाळे परिवार ही गेल्या 39 वर्षापासून धुलीवंदनाच्या निमित्ताने भजन संमेलन व सामूहिक प्रार्थनेचा कार्यक्रम साजरा करत असतात। याही वर्षी सुद्धा भजन संमेलन व सामुदायिक प्रार्थनेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। यावेळेस महाप्रसाद, भजन संमेलन व सामुदायिक प्रार्थनेचा पंचक्रोशीतील गुरुदेव भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। कार्यक्रमात सर्वप्रथम रवींद्र मुळगावकर, डॉक्टर ताराचंद्र कंठाळे, छत्रपती झपाटे, प्राचार्य डॉक्टर हरिदास आखरे, पुष्पाताई रत्न पारखी, हबप सुशीलदादा वनवे, डॉक्टर रामेश्वर बरगड, संगीताताई गावंडे, रामदास मोहल्ले, रामराव पाटखेडे, गजानन दादा, दीपक लुले, गजानन लासूरकर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्प व हार अर्पण करण्यात आले। डॉक्टर ताराचंद्र कंठाळे, छत्रपती झपाटे, डॉक्टर प्राचार्य हरिदास आखरे या मान्यवरांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामराव पाटेखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन वंदन कोहाळे यांनी मांडले। भजन संमेलनाचा सामूहिक प्रार्थनेचा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता नूतन कोहाळे, मृणाल कोहाळे, राहुल आदिदास व कोहाळे परिवार यांनी विशेष परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला। NCN न्यूज मराठी करता राम रतन घावट, अकोला तालुका प्रतिनिधी। दादा, आज जो अकोल्यामधील न्यू तापडिया नगरमधील जो तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा कार्यक्रम आहे, ह्या कोणत्या निमित्तानं आहे दादा? हा धुलीवंदनाच्या निमित्ताने आणि सामुदायिक प्रार्थना मागील 39 वर्षापासून आयोजित होत आहे। त्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे। दादा, जो कार्यक्रम तुम्ही आज चालू आहे, या कार्यक्रमाला कुठले कुठले जिल्ह्यातील आहे ते भक्तगण? पहा, या याच्यामध्ये आपला बुलढाणा जिल्हा रामदासजी मोहल्ले जे भजन मंडळ, मित्र भजन मंडळ आहे ते, तसेच न्यू तापडिया नगर भजन मंडळ, तसं उमरीचं भजन मंडळ, मलकापूर भजन मंडळ, पुंडलिक बाबा संस्थान, आपला रणपिसे नगर हे भजन मंडळ, असे पुष्कळ भजन मंडळातले गुरुदेव बंधू इथे येत असतात। नाही म्हटलं तरी मागील 39 वर्षापासून हे सगळं मंडळ सुरू आहे। आणि आज म्हणजे योगायोग असा की आज आपले साहित्यक जे आले होते त्यांच्या कार्याचा सत्कार करण्यात आला। त्या सत्कारामध्ये आमचे हरिदासजी आखरे, जे संत साहित्यिक अभ्यासक मंडळ नागपूर विद्यापीठ, त्याच्यानंतर ताराचंदजी कंठाळे, ग्रामगीता जीवन विकास परीक्षा उपाध्यक्ष आहेत, तशाच तालुका महिला अध्यक्ष आमच्या पुष्पाताई रत्न पारखी आहेत। अशा सगळ्यांचा सत्कार आजच्या या दिवशी धुलीवंदनाच्या निमित्ताने, जसं भजन संमेलन असते तसं कार्याचं सुद्धा संमेलन यावेळेस करण्यात आलं। आणि धनी झपाटे दादा जे यवतमाळला असतात, यांनी हार्मोनियम मागच्या या पुण्यतिथीमध्ये 10 संच भाऊच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले, ते सुद्धा आज आले। एकंदरीत सांगायचं म्हटलं म्हणजे असं की त्यांच्या सगळ्यांच्या कार्याचा हा सत्कार करण्यात आला। दादा, जो आज आपण जो कार्यक्रम घेतला धुलीवंदनाच्या दिवशी, त्या धुलीवंदनाच्या कार्यक्रमाला कुठले कुठले संच आले होते? संच म्हणजे आपले ते गुरुदेव सेवा भजन मंडळ जे आहे, न्यू तापडिया नगर भजन मंडळ, तसं उमरीचं भजन मंडळ, आणि आपलं बुलढाणा जे गुरुदेव मित्र मंडळ म्हणजे लासूरकर दादांचं, त्यांचे अध्यक्ष रामदासजी मोहल्ले आहेत। आणि असे पुष्कळचे त्यांची 20 लोकांचा संच दरवर्षी येतात आणि ते आतुरतेने या कार्याची वाट पाहत असते। दादा, जो ह्या कार्यक्रम केला, या कार्यक्रमाला तुम्हाला सहकार्य लाभते का इतरांचं काही खर्चाच्या बाबतीत? नाही, सहकार्याची मी अपेक्षाच करत नाही दादा, कारण हा गुरुदेवाचं कार्य असल्यामुळे मी सदोदित हेच मी करत आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला आनंद येत आहे। आणि पैसा खर्च हा गुरुदेवाच्या कार्याला होत आहे, त्याच्यामुळे याच्यासारखा आनंद कोणता असू शकतो दादा?
तरी दादा या तुम्ही जे संमेलन ठेवता भजन संमेलन बाकीचं हे धुलीवंदनाच्या दिवशी त्याला जवळजवळ खर्च किती येते दादा? दादा पैशाचा काही विषयच येत नाही, तरी पण नाही म्हटलं तरी 20-25 हजार रुपये खर्च येऊन जातो दादा. पण तो मी म्हणजे स्व इच्छेने आणि आनंदाने करतो दादा. हे सगळं महाराजांचंच आहे. येताना काही आणलेस का, जाताना काही नेसले का, तर या आनंदामध्ये मी रममान होतो. पैसा हा माझ्यासमोर माध्यम नाही दादा. धन्यवाद दादा. दादा हे तुम्हाला जे तुकडोजी महाराज जे गोडी लागली हे कोणत्या वर्षापासून लागेल? ही गोडी म्हणजे आमचे वडील मध्यवर्ती मेंबर होते अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे आणि महाराजासोबत सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. बरोड्याला सुद्धा आमचं सामुदायिक प्रार्थना जे मोजरीचं जसं प्रार्थना मंदिर आहे त्या याच्यामध्ये आम्ही 16व्या वर्षी आम्हाला या भजन पेटी महाराजांच्या विचाराचा सगळा सहवास लाभला आणि आम्ही 5ही भाऊ याच याच्यामध्ये पोवाड कुटुंबीय पूर्ण रमला आहे. आणि 2001 मध्ये जो कार्यक्रम इथे झाला तोच कार्यक्रम आता पुढील आमची मंडळी आहे ती सगळी सांभाळत आहे. दादा जे तुम्ही आज रोजी तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजची जी सेवा करून राहिले या सेवा करून राहिले पण तुम्हाला घरच्यांचं सहकार्य लाभते का? हो दादा, या याच्यामध्ये ह्या आमच्या सुनबाई आहे, माझा मुलगा ॲडव्होकेट आहे आणि नातू आहे सोमदेव आणि स्त्री पुरुषी ही दोनच आहे, परस्पर पोषक सहाय्यक आहे. या माध्यमाने जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासूनचं पूर्ण सहकार्य आमच्या पत्नी सुविद्य सौ नूतन कोहाडे तिचं लाभत आहे आणि या सगळ्यांच्याच सहकार्यामुळे हे कार्य पार पडते. धन्यवाद दादा. MC न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद. पुढील वाटचालीस MC न्यूज तुम्हाला शुभेच्छा देते. याच्या पुढे याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम हो हीच माझी एक देवाला प्रार्थना करतो व इथेच थांबतो. जय हिंद. धन्यवाद. आज जो अकोल्यामधील न्यू चापल्या नगरमधील कोहाडे दादा यांच्या घरी ॲडव्होकेट कोहाडे यांच्या घरी जो कार्यक्रम झाला हा कशाचा कार्यक्रम होता? हा 39 वर्षापासून मी सौ संगीता जयंतराव गावंडे अकोला जिल्हा महिला सेवाधिकारी या नात्याने या कार्यक्रमाला उपस्थित आहे. या कार्यक्रमाची महती सांगायची म्हटलं म्हणजे हा कार्यक्रम 39 वर्षापासून दादांच्या वडिलांपासून म्हणजे आमचे केंद्रीय सचिव जे आहेत दादा केंद्रीय सदस्य वंदनदादा कोहाडे यांच्या म्हणजे वडिलांपासून देवराव कोहाडे दादांपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याची परंपरा 39 वर्षापासून आमचे वंदनदादा कोहाडे पण म्हणजे अतिशय आनंदाने हा कार्यक्रम साजरा करतात. आज पण खूप म्हणजे भरपूर उपस्थिती आहे या कार्यक्रमाला आणि हा कार्यक्रम आजच्या युगात बाहेर जो रंगपंचमीचा धांगडधिंगा सुरू आहे की जो असभ्यपणे असतो अशात भजनरूपी रंगपंचमीने रंगून हा कार्यक्रम जो भक्ती रंगात रंगून टाकलाय वंदन दादानी यांना खरंच सत्तशा प्रणाम. हा कार्यक्रम कसा वाटला ताई? अतिशय सुंदर. कारण हा कार्यक्रम म्हणजे आज काळाची गरज आहे. काळाची गरज अशी आहे की आजचे ज्या म्हणजे असभ्य जी वर्तणूक आहे समाजामध्ये त्या असभ्य वर्तणुकीला एक तोड देण्याकरिता अशा पद्धतीचे जर कार्यक्रम असले तर खरंच आजची जी युवा पिढी आहे ही म्हणजे थोडीशी तरी कमीत कमी सन्मार्गावर लागेल अशी माझी स्वतःची म्हणजे समज आहे. धन्यवाद ताई. जय गुरु महाराज. जय गुरु दादा. आज जे तुम्ही अकोल्याला आले न्यू चापल्या नगरमधील ॲडव्होकेट कोहाडे दादा यांच्या घरी कार्यक्रम कशाचा? दादा गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही इथं वंदनजी कोहाडे दादा यांच्या या रंगपंचमीच्या निमित्तानं भजन संमेलन आणि सामुदायिक प्रार्थनेचं नियोजन असते आणि त्या आठवणींना आम्हाला निमंत्रित करतात. आम्ही इथं उपस्थिती देतो. आपला जो संच आला तुम्ही चालू एकटे? माझा पूर्ण संच आहे. माझा संच गुरुदेव मित्र भजन मंडळ जिल्हा बुलढाणा आणि अकोला असा दोन्ही जिल्ह्यांकडून संच आहे आणि या संचामध्ये जवळजवळ 35 ते 40 गायक वादक मंडळी एकत्रित झालेले आहे. माझा एक ग्रुप आहे जय गुरु ग्रुप, त्यावर आणि यूट्यूब ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये आमचे भजन तुम्ही पाहू शकता. भजनाच्या माध्यमातून आम्ही महाराजांचा प्रचार प्रसार करतो. धन्यवाद दादा.
जय गुरु बाबा. आज जो अकोल्यामधील न्यू तापडिया नगरमधील ॲडव्होकेट कोहाडे दादा यांच्या घरी जो कार्यक्रम आहे कशाबद्दल आहे? हा जो कार्यक्रम वंदनजी बाबा कोहाडे यांनी जो केलेला आहे हा कार्यक्रम एकदम स्तुत्य आहे आणि आताच्या या पिढीला हा कार्यक्रम यथायोग्य